आणि यानंतरची बातमी सांगलीमधून। सांगलीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि या प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केलं। सांगलीच्या पुराचं पाणी हे मराठवाड्याकडे वळवलं जाईल, सांगलीमध्ये विमानतळ बांधलं जाईल अशा घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या। गेल्या काही वर्षांपासून सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन शहरांना मोठ्या प्रमाणावर पुराचा फटका सहन करावा लागतोय। पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय आणि पुराचं पाणी हे आता मराठवाड्याकडे वळवलं जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमधल्या प्रचार सभेमध्ये केली आहे। पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो। अनेक वर्षापासून आपली मागणी होती। मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आले, आपले सगळे आमदार आले, सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सगळीकडे एअरपोर्ट करताय, आमच्या सांगलीनं काय घोडं मारलं, आमच्या सांगलीला का एअरपोर्ट होत नाही। तात्काळ आदेश दिले आणि आपल्या कोल्हापूरला एअरपोर्ट तयार करण्याकरता प्री फिजिबिलिटी स्टडी करता आपण कन्सल्टंट हा त्या ठिकाणी मांडलेला आहे।